नाही म्हणत, तुम्हाला नेहमी श्रेष्ठ म्हणतो, कारण ज्या गावचे ज्येष्ठ नागरिक ऍक्टिव्ह तो गाव अख्ख्या जगात ओळखला जातो. आणि तुमच्या ज्येष्ठ नागरिकात संघटनेतर्फे जेवढे कार्यक्रम होतात, जेवढे पिकनिक होतात, तर मामा तुम्ही लोकांनी ठरवलं तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमचं नाव 100% जाऊ शकतं. आज खरं म्हणजे या कार्यक्रमाचं जुरान सर आणि मॅक्सवेल या दोघांची जबाबदारी, आपण गाड्या जोडीला माकुंट्या जत्र्या मला इकडे बसवलेलं आहे. हे तुमचं जास्त वेळ घेत नाही, फक्त शुभेच्छाचा देईल की जुरान सर आणि मॅक्सवेल हे पूर्ण भारतामध्ये म्हणजे अगदी आपले सिस्टर्स आणि फादर्स जे देशातल्या दुर्गम भागात काम करतात, अगदी मणिपूर अरुणाचल सारख्या भागात आणि मग डांग सारखे जे आपले जिल्हे आहेत गुजरातमध्ये, त्या सगळ्या भागामध्ये म्हणजे मामाच्या माहितीसाठी खर्चाने जातात, त्यांच्यासाठी कामही करतात, प्रबोधन करतात, प्रशिक्षण पण देतात, पथराटे पण शिकवतात. 65-70 पर्यंत झालेत ना, ते वाटत ना तुम्ही वाटत, आम्हीच म्हातारे दिसायला लागलो. आणि तुमच्या सगळ्यामध्ये ऊर्जा आहे आणि असे लोक काम करतात. तर आज खरोखर एक तासभर ते तुमच्यासोबत असणार, तुम्हाला पण आनंद येईल. ते ज्या पद्धतीने कार्यक्रम घेणार तर ते भाषणबाजी करणं त्यांना आवडत नाही, ना ते भाषणबाजी करत ना त्या भाषणावर विश्वास ठेवत. तर ते जे खेळ मिळत घेतात तर त्यामध्ये मला वाटतं की तुम्ही पण मोठ्या पद्धतीने भाग घ्याल आणि तुम्हाला पण आनंद येईल असा मी विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक संघटनेचं आभार व्यक्त करतो. मला तर वाटतं की फ्रान्सिस लोपेस पण खाली कदाचित ते येत आहेत, 2 मिनिटं तेही बोलून मग जुरान संघ तुम्ही द्यावं. पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद. हा, फ्रान्सिस लोपेस साहेब आले आहेत, त्यांचे आपण इकडे स्वागत करूया. आपण जोरदार टाळ्या वाजवून फ्रान्सिस लोपेस साहेबांचं स्वागत करूया. टाइम होते आपल्याला. फ्रान्सिस लोपेस साहेब 23 डिसेंबरला वयाची 75 वर्ष पूर्ण करणारे एकता पतपेढीचे तरुण अध्यक्ष, एकता पतपेढीचे तरुण अध्यक्ष अवघा 75 वर्ष ते आता 23 डिसेंबरला पूर्ण करणार आहे. आम्हाला त्याने आपल्या सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे. ओके, यांचा थोडासा परिचय मी सांगतो. फ्रान्सिस लोपेस हे एकता पतपेढीचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. बजाज ऑटो पालघर एजन्सीचे ते मालक आहेत. गावी वेगळा हे जे मोहीम आपली आहे त्या जन आंदोलनामध्ये त्यांनी अगदी सक्रियपणे सहभाग घेतलेला आहे. फादर अँड्रू रॉड्रिग्स यांच्या समवेत त्यांनी मुलगामी समाज घडविण्यासाठी हिरिरीने त्यांच्या पॅरिसमध्ये काम केलेलं आहे. तसेच विन्सेंट डे पॉल संघटनेमध्ये देखील गोरगरिबांची सेवा करण्याचा वारसा त्यांनी सतत चालू ठेवलेला आहे. आणि त्याहीबरोबर दिवंगत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या खांद्याला लावून त्यांनी हरित वसई संरक्षण समितीच्या चळवळी, जिकडे आमचे जुरान साहेब सुद्धा अगदी रस्त्यावर उतरून लोकांचा प्रबोधन करून देते, त्यावेळेपासून आमचे हे फ्रान्सिस लोपेस साहेब फादरांच्या खांद्याला सक्रिय सहभागी होते. असे हे अगदी दिलदार, समाज हित जपणारे आणि लोकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले, म्हणून ते योग्य तरुण दिसत आहेत, आपल्याला आज लाभलेले आहेत. मी सौ इजाबेल डायस यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं.